नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे महत्त्वाच्या गणिताच्या घटकांवर आधारित आपण सिरीज घेत असतो, ज्या सिरीजमध्ये आपण संपूर्ण घटक समजून घेत असतो. तसेच मी पुन्हा एकदा अशीच एक सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. यामध्ये आपण समजावून घेणार आहोत गणिताचा अत्यंत महत्त्वपूर्ण एक घटक, तो म्हणजे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजाच्या संबंधित 4-5 व्हिडिओची ही एक सिरीज असणार आहे. मित्रांनो, ही संपूर्ण सिरीज पाहिल्यानंतर मला खात्री आहे की आपल्याला पुन्हा चक्रवाढ व्याजाच्या संबंधित कोणती गणितं अडणार नाही. तर त्यातला पहिल्या भागाचा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पण मित्रांनो, लक्षात असू द्या, हा एकमेव व्हिडिओ नाही, तर यानंतर पुढचे काही 4-5 जे व्हिडिओ असतील ते सर्व चक्रवाढ व्याज या संबंधी असणार आहे. त्यामुळे संपूर्ण सिरीज पाहायला विसरू नका. आजपासून आपण ती सिरीज सुरू करणार आहोत. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, चक्रवाढ व्याज नेमकं काय असतं हे समजून घेणार आहोत. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याजाच्या संबंधी टप्प्याटप्प्याने ज्या टाईपची उदाहरणं येतात ती टाईपची उदाहरणं अतिशय बारकाईने समजून घेऊ. तर आपण सुरुवात करूया. बघा, चक्रवाढ व्याज हे समजून घेण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही सरळ व्याज समजून घेतलेलं आहे. तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये नेमका कोणता फरक असतो हे एकदा जर आपल्याला समजलं तर आपल्याला चक्रवाढ व्याजाची पूर्ण कल्पना येऊन जाईल. तर चला आपण सुरुवातीला आपण काय समजून घेऊ. तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये नेमका काय फरक असतो. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण मुद्दल 1000 रुपये असताना 10% दराने, कोणत्या प्रकारचं व्याज म्हटल्यानंतर त्यामध्ये मुद्दल आणि दर हा फार महत्वाचा आहे. तर 1000 रुपये मुद्दल असेल आणि 10% दराने आपण त्यावर जर व्याज काढायला सुरुवात केली तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये कोणता फरक आपल्याला दिसेल. म्हणजे आपण 1000 रुपयाचं 10% दराने सरळ व्याजही काढून बघू आणि चक्रवाढ व्याजही काढून बघू. 1 वर्षाचं काढू, 2 वर्षाचं काढू, 3 वर्षाचं काढू, असं सलग 2-3 वर्षांचं काढलं की आपल्याला लक्षात येईल की सरळ व्याज कसं मिळतं आपल्याला आणि चक्रवाढ व्याज नेमकं सरळ व्याजापेक्षा कसं वेगळं असतं, कसं बदलत जातं. तर ते समजून घेऊया. बघा, सुरुवातीला आपण घेणार आहोत सरळ व्याज. तर सरळ व्याजामध्ये कसा बदल होत जातो ते समजून घेऊया. हे आपल्याला जवळजवळ माहीतच आहे की सरळ व्याज हे 1000 रुपयावर 10% दराने जर सरळ व्याज काढायचं असलं तर 1000 रुपयाचे 10%, बरोबर की नाही. 1000 रुपयाचे 10% म्हणजे जी रक्कम येईल ती असणार आहे 1000 रुपयाचे 10% दराने सरळ व्याज. वर्ष 1, मुद्दल 1000 रुपये, दर आहे 10%, बरोबर की नाही. दर 10%. तर 1000 रुपये मुद्दलावर 10% दराने सरळ व्याज किती, तर 1000चे 10%. तर ते हे तुम्हाला माहिती आहे. बघा, 1000चे 10% आपण असं करत असतो. 1000 गुणिले 10/100 आणि याचं जे उत्तर येईल ते असणार आहे 1000चे 10%. तर या ठिकाणी हे 2 शून्य काढून टाकले आणि हे 2 शून्य काढून टाकले आणि 10 गुणिले 10 तर 100. तर इथं उत्तर मिळतं आपल्याला 100. तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो या ठिकाणी की 1000 रुपये मुद्दलाचे 10% दराने सरळ व्याज होते 100 रुपये. दुसऱ्या वर्षी मुद्दल तीच आहे, दर तोच आहे, दुसऱ्या वर्षी पुन्हा 100 रुपये सरळ व्याज होईल. तिसऱ्या वर्षी मुद्दल तीच असते, दर तोच आहे, पुन्हा 100 रुपये. अशा पद्धतीने आपण एकूण 3 वर्षाचं जर काढलं तर सरळ व्याज मिळतं आपल्याला 100 100 100 म्हणजे 300 रुपये. आला लक्षात मित्रांनो. तर या ठिकाणी तुमची ही गोष्ट लक्षात येईल की सरळ व्याज जे असतं ते दरवर्षी तेच असतं, ते बदलत नाही, बरोबर की नाही. पहिल्या वर्षी जे सरळ व्याज असेल मुद्दलावर तेच सरळ व्याज हे दुसऱ्या वर्षी असतं त्याच मुद्दलावर, तिसऱ्या वर्षी सुद्धा तेच सरळ व्याज असतं त्याच मुद्दलावर. मुद्दल बदलत नाही, त्यामुळे सरळ व्याज सुद्धा बदलणार नाही. तर या ठिकाणी थोडीशी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे कोणती. 1000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 300 रुपये. 1000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 200 रुपये आणि 1 वर्षाचे सरळ व्याज 100 रुपये. म्हणजे दरवर्षी सरळ व्याज हे सारखंच असतं. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या या ठिकाणी लक्षात येईल. दुसरी गोष्ट, आता सरळ व्याज जसं आपल्याला कळलं की पहिल्या वर्षी 100 आहे, दुसऱ्या वर्षी 100 आहे, तिसऱ्या वर्षी 100 आहे, असं कितीही वर्ष काढत गेलो आपण तर ते 100-100नेच वाढणार आहे. तर चक्रवाढ व्याज मात्र कसं बदलत जातं ते तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल. बघा, चक्रवाढ व्याज. तर चक्रवाढ व्याज हे कसं बदललं जातं तर लक्षात घ्या. या ठिकाणी पहिल्या वर्षी 1000 रुपये मुद्दलावर 10% दराने, इथं लक्षात घ्या 1000चे 10% काढायचे असतात त्यावेळेस त्याची मांडणी अशी करतो आपण.
तर एकदम सोपं सांगतो बघा ही मांडणी कशी करतात. 1000 कोणत्याही रकमेचे टक्के जर काढायचे असले तर काय करतो आपण, इथं बघा 1000चे 10% काढायचे ना, तर आपण काय करतो 1000चे 10% बरोबर किती अशी याची सरळ सोपी मांडणी करायला पाहिजे. आणि ही मांडणी एकदा लक्षात आली तुमच्या की आपल्याची मांडणी अशी करता येते. कशी बघा 1000चे 10% ना, हा जो चे असतो इथं गुणाकार करा आणि 10% बघा 1000 चे च्या ऐवजी गुणिले 10% कशी लिहितो आपण, तर टक्के म्हणजे त्याचा छेद 100 असतो. 100शी केलेली तुलना 100 पैकी 10 असा त्याचा अर्थ आहे. म्हणून 10/100 अशी याची मांडणी होते बघा. आणि ही मांडणी आपण इथं लिहिली. आलं लक्षात तुमच्या. तर ही मांडणी कशी आली हे तुम्हाला समजून देण्यासाठी मी हे सांगितलं. आपल्या पुढे उदाहरणामध्ये सराव करताना ते लक्षात येणारच आहे. तर बघा 1000चे 10% जर केले तर चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षी असणार आहे 100 रुपये. आलं लक्षात, किती 100 रुपये. हे झालं पहिल्या वर्षाचं. आता दुसऱ्या वर्षी इथं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. 1000 रुपयावर 10% दराने 100 रुपये व्याज मिळतंय आपल्याला. 100 रुपये व्याज होतं चक्रवाढ व्याजाच्या दराने. परंतु इथं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की दुसऱ्या वर्षी मात्र 1000 रुपये मुद्दल होती आणि जे व्याज येतं ते सुद्धा त्यामध्ये मिळवावं लागतं. ती नवीन मुद्दल तयार होते. चक्रवाढ व्याजाची खरी गंमत हीच आहे. सरळ व्याजामध्ये मात्र मुद्दल तीच राहते. चक्रवाढ व्याजामध्ये मात्र मागच्या मुद्दलीमध्ये मिळालेलं व्याज एकत्र करावं लागतं आणि ती नवीन वर्षाची मुद्दल असते. तर या ठिकाणी बघा मागची मुद्दल होती 1000, त्यामध्ये व्याज जे मिळालं 100 रुपये ते मिळवावे लागतील. असं मिळून दोन्ही मिळून झाले 1100 रुपये. ही झाली दुसऱ्या वर्षाची मुद्दल आणि त्यावर पुन्हा 10%. तर 10% काढायचं असेल तर त्याची मांडणी आपण असं करतो. तर या ठिकाणी बघा हे 2 शून्य काढले, हे 2 शून्य काढले. 11 गुणिले 10 तर 11 10 110. हे झालं दुसऱ्या वर्षाचं व्याज. त्यानंतर तिसऱ्या वर्षाचं व्याज जर काढायचं असेल मित्रांनो तर काय करावं लागेल, मागची मुद्दल होती 1100 रुपये, 1100 रुपये, त्यामध्ये हे 110 रुपये मिळवावे लागतील. म्हणजे बघा 1100 आणि 110 हे एकत्र केले 0 1 2 हे झाले 1210 रुपये म्हणजे 1210 रुपये. ही झाली नवीन मुद्दल. ही का झाली तुमच्या लक्षात आली, इथं प्रत्येक ठिकाणी मुद्दल बदलत गेली. मागच्या मुद्दलीमध्ये व्याज मिळवलं की पुढची मुद्दल येते पुढच्या वर्षाची, त्या मुद्दल येऊन पुन्हा 10% काढलं 110 आलं, पुन्हा हे 110 व्याज त्याच्यात मिळवलं की तिसऱ्या वर्षाची मुद्दल मिळते. हे झालं चक्रवाढ. म्हणजेच हे चक्रासारखं वाढत वाढत जातं, व्याजावर व्याज वाढत जातं. आलं लक्षात, व्याजावर व्याज. इथं बघा 100 रुपये सुद्धा इकडे मुद्दलात आले म्हणजे त्या 100 रुपयावर सुद्धा 10 रुपये व्याज वाढलं. 1000चे 100 रुपये आणि वरच्या जे 100 रुपये एक्स्ट्रा मिळवले आपण त्याचे 10 रुपये असे दोन्ही मिळून 100 अधिक 10 110 रुपये व्याज झालं बघा इथं. तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. चक्रवाढ व्याजामध्ये मुद्दल ही दरवर्षी बदलत जाते आणि ती कशी बदलते, तर जे व्याज मिळतं ते व्याज मुद्दलामध्ये मिळवलं की पुढच्या वर्षाची मुद्दल आपल्याला मिळते. तर बघा पुन्हा एकदा सांगतो, इथं पहिल्या वर्षाची मुद्दल होती 1000 रुपये. 1000 रुपयावर 10% दराने 100 रुपये व्याज मिळालं. हे 100 रुपये 1000 मध्ये मिळवले की नवीन मिळाली मुद्दल, दुसऱ्या वर्षाची मुद्दल तयार झाली. ती मुद्दल आहे 1100 रुपये. त्यावर पुन्हा 10% काढले, 10% काढल्यानंतर रक्कम मिळाली 110 रुपये. म्हणजे दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज मिळालं 110 रुपये. त्या वर्षाची मुद्दल आहे 1100 रुपये आणि चक्रवाढ व्याज आहे 110 रुपये. हे दोन्ही एकत्र केली, ही मुद्दल आणि हे व्याज एकत्र केलं की जी नवीन मुद्दल मिळेल ती नवीन मुद्दल असणार आहे तिसऱ्या वर्षासाठी. यावर पुन्हा 10% व्याज तिसऱ्या वर्षामध्ये जर मिळालं काढलं तर या ठिकाणी पुन्हा लक्षात येईल पहा तुमच्या, हा शून्य काढला हा काढला, हा शून्य काढून हा काढला, तर 121 गुणिले 1, तर याचा काही अर्थ राहिला नाही 1चा, तर 121 रुपये. तर तुमच्या इथं लक्षात येईल मित्रांनो बघा, पहिल्या वर्षाचं व्याज आहे 100 रुपये, दुसऱ्या वर्षाचं व्याज आहे 110 रुपये, तिसऱ्या वर्षाचं व्याज आहे 121 रुपये. म्हणजे दरवर्षी व्याज वाढत गेलं. सरळ व्याजामध्ये मात्र इथं 100 रुपये 100 रुपये 100 रुपये हे सरळ असतं एकदम. मुद्दल तीच राहते, मुद्दल बदलत नाही. इथं मात्र मुद्दल बदलत गेली म्हणून व्याज सुद्धा वाढत गेलं. पहिल्यांदा पहिल्या वर्षी 100 रुपये आहे, दुसऱ्या वर्षी 110 रुपये झालं, तिसऱ्या वर्षी 121 रुपये झालं. आणि याची बेरीज जर केली तर ही 100 100 200 300 आणि 10 आणि 21 31 331 रुपये 3 वर्षात व्याज झालं.
चक्रवाढ व्याजाच्या दराने जर आपण 1,000 रुपयावर जर 10% दराने व्याज काढलं तर 3 वर्षामध्ये 331 रुपये होतात, परंतु सरळ व्याजाने मात्र फक्त 300 रुपये होतात. हा जो फरक आहे हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये नेमका कोणता फरक आहे तुम्हाला ह्या उदाहरणावरून जर समजलं नसेल मित्रांनो, तर अजून एक उदाहरण घेतो मी, तुमच्या लक्षात येईल की चक्रवाढ व्याज हे कसं दरवर्षी बदलत जातं, सरळ व्याज मात्र बदलत जात नाही. बघा मित्रांनो, समजण्यासाठी मी पुन्हा एकदा एक नवीन उदाहरण घेतलं. रामरावने बँकेकडून 5,000 रुपये कर्ज घेतले. ज्या महत्वाच्या किमती असतात त्या आपण काय करतो, खून करून घेतो. त्याच्या खाली 5,000 रुपये कर्ज घेतले. 8% दराने त्याला परत करायचे झाल्यास तो त्या कर्जावर किती व्याज देईल? बघा, रामरावने जे कर्ज घेतले ते आहे 5,000 रुपये, म्हणजे मुद्दल आहे 5,000 रुपये. ते कर्ज घेताना त्या मुद्दलाचा जो कर्जाचा जो व्याज दर आहे तो आहे 8%, म्हणजे 5,000 रुपयावर 8% दराने व्याज त्याला द्यावं लागणार आहे. त्याला ते परत करायचे झाल्यास कर्जावर किती व्याज द्यावे लागेल? तर या ठिकाणी किती वर्षांनी परत करायचे असेल तर ते आपण मुद्दाम ते मी इथं लिहिलं नाही. तर चला मित्रांनो, सुरुवातीला हे कर्ज त्याला 1 वर्षात परत करायचं आहे, तर त्याला किती व्याज द्यावं लागेल असं आपण घेऊ. बघा, सुरुवातीला मुदत घेऊ आपण 1 वर्ष. 1 वर्ष मुदत घेऊ. मग आता तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, सरळ व्याजाच्या दराने किती होईल. जर सुरुवातीला 1 वर्षातच त्याला ती रक्कम परत करायची आहे, म्हणून 5,000 रुपयाचे 8% दराने जी रक्कम येईल ती असणार आहे त्याची 1 वर्षाची रक्कम. बघा, 5,000चे 8% बरोबर किती? अशा पद्धतीने हा सरळ सोपा अर्थ आहे. तर या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट माहिती ती म्हणजे काय, सरळ व्याज काढताना कोणतं सूत्र वापरतो आपण? म गुणिले द गुणिले क भागिले 100. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात येईल तुमच्या, बघा, म आहे 5,000 रुपये, द आहे 8 आणि क 1 आहे. तर या ठिकाणी 1 ला काही अर्थ राहिला का? नाही. आणि भागिले किती आहे? 100. तर या ठिकाणी बघा, हे 2 शून्य काढून टाकले आणि 50 गुणिले 8 होतील, 8 पंचे 40 म्हणजे 400. तर हे उत्तर 400 येतंय. तर ह्या सूत्राचा उपयोग न करता सुद्धा आपल्याला 5,000चे 8% काढले की 1 वर्षाचं मिळतंय आपल्याला. का? कारण ह्या एकाने मात्र इथं गुणायची गरज पडली नाही. ते 1 ला गुणलं किंवा नाही गुणलं तरी चालतंय. म्हणून 5,000चे 8%, 5,000चे 8% म्हणजेच 8%ला छेद 100. तर हा जो छेद 100 आहे तो इथं छेद 100 होणारच आहे. कसं बघा, 5,000 गुणिले 8/100 म्हणजे पुन्हा हीच क्रिया झाली. तर या ठिकाणी फक्त गुणिले 1 जो आहे तो आला नाही. तर या अर्थाने सुद्धा आपले हे उदाहरण सोडवता येतं. प्रत्येक वेळेस सूत्राचाच उपयोग केला पाहिजे असं काही नसतं मित्रांनो. तर आपल्याला एकदा गणित अंगवळणी जर पडली तर मात्र आपण कोणत्या पद्धतीने गणित सोडवू शकतो. तर बघा, 5,000चे 8% काढू, 1 वर्षाचं व्याज मिळेल. 5,000चे 8% काढले, 1 वर्षाचं व्याज मिळतं. कसं बघा, हे 2 शून्य काढले, हे 2 शून्य काढले, 8 पंचे 40 होतील आणि 0 ठेवला, 40 होतील आणि तो 0 ठेवून दिला हा वरचा 400. याचा अर्थ रामरावने बँकेकडून जे 5,000 रुपये कर्ज घेतलं होतं 8% दराने 1 वर्षामध्ये सरळ व्याज होणार आहे त्याचं 400 रुपये. इथं मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे झालं सरळ व्याजाने, सरळ व्याज. परंतु हे जर चक्रवाढ व्याजाने जर आपल्याला सोडवायचं असेल तर ते कसं होईल बघा. चक्रवाढ व्याजाचा दराने जर काढायचं असेल, चक्रवाढ व्याज मुद्दाम मी पुन्हा घेतोय, पुन्हा तेच उदाहरण तसंच उदाहरण घेतलंय आणि समजून देतोय, कारण एकदा आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला जर फरक लक्षात आला तर पुन्हा आपल्याला चक्रवाढ व्याजाची काही अडचण राहणार नाही. तर पहिल्यांदाच फरक समजून घेण्यासाठी आपण काय करू, पुन्हा एकदा चक्रवाढ व्याजाने पहिल्या वर्षी म्हणजेच 1 वर्षामध्ये पहिल्या वर्षी 5,000चे 8%, मुद्दल तीच आहे, मुद्दल तर वाढणार नाही पहिल्या वर्षी, कारण कर्जच 5,000 घेतले तर 5,000 पेक्षा जास्त मुद्दल होणार नाही. त्याचे 8% म्हणजेच 8/100 बरोबर किती उत्तर मिळतंय आपल्याला? 400. इथं शोधलंय आपण. याचा अर्थ सरळ व्याजाने जी रक्कम पहिल्या वर्षी येते तीच चक्रवाढ व्याजाने सुद्धा येते. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे नेहमी सारखेच असते, सारख्याच मुद्दलावर. तर कोणत्याही मुद्दलावर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षासाठी सारखंच असतं, ते कधीही बदलत नाही. इथं तुमच्या लक्षात आलं असेल. आता रामरावने पहिल्या वर्षी जर बँकेला पैसे परत केले तर तो 5,000 रुपये बँकेची कर्जा म्हणून घेतलेली रक्कम तर परत करीलच, वरतून 400 रुपये त्याला द्यावे लागतील व्याजाचे. मग ते सरळ व्याजाने असो वा चक्रवाढ व्याजाने असो. आलं लक्षात. परंतु
दुसरं वर्ष जर असलं तर समजा तो पहिल्या वर्षामध्ये ती रक्कम परत करू शकला नाही, मग काय तर सरळ व्याजाच्या दराने जर ती रक्कम घेतलेली असेल तर रामरावला दुसऱ्या वर्षी मात्र हे 400 अधिक अजून 400 असे एकूण 800 रुपये परत करावे लागतील व्याज म्हणून. हे 5000 तर परत करावे लागतीलच, परंतु वरतून हे 800 रुपये सुद्धा द्यावे लागतील व्याजाचे. कारण सरळ व्याज हे दरवर्षी सारखंच असतं, मुद्दल नेहमी तीच राहते म्हणून. परंतु या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, खरी गडबड हीच आहे का चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज पहिल्या वर्षी सारखं असतं, परंतु दुसऱ्या वर्षी मात्र बदलत जातं. प्रत्येक दुसऱ्या वर्षानंतर सर्व वर्षामध्ये ते बदलत जातं. फक्त पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज सारखं असतं. दुसऱ्या वर्षी रामरावने जर पैसे परत केले तर त्याला 400 अधिक 400 असे 2 वेळा, म्हणजे 2 वेळा 400 म्हणजे 800 रुपये त्याला व्याज म्हणून द्यावे लागेल, कारण 2 वर्ष त्याने ते पैसे वापरले सरळ व्याजाच्या दराने. परंतु चक्रवाढ व्याजाच्या दराने जर ती रक्कम घेतलेली असेल तर मात्र रामरावला दुसऱ्या वर्षासाठी किती व्याज द्यावं लागेल ते आपण शोधूया. बघा दुसऱ्या वर्षासाठी, आता दुसऱ्या वर्षासाठी मी तुम्हाला सांगितलंय चक्रवाढ व्याज हे दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल नवीन होते. आता पहिल्या वर्षासाठी जी मुद्दल होती ती 5000 रुपये आहे, त्यावर व्याज झालं 400 रुपये, परंतु हे 5000 आणि हे 400 त्याने परत केले नाही, म्हणून ती दोघांची मिळून होईल दुसऱ्या वर्षाची मुद्दल. हे दोन्हीही रकमा तो परत करू शकला नाही पहिल्या वर्षामध्ये, म्हणून 5000 आणि हे 400 अशी मिळून ही 5400 ही झाली नवीन मुद्दल, दुसऱ्या वर्षासाठीची मुद्दल. पहिल्या वर्षासाठीची मुद्दल तीच आहे जी त्याने कर्ज घेतलं ती. दुसऱ्या वर्षासाठीची मुद्दल झाली 5400 रुपये. आता ह्या मुद्दलावर 8% दर आहे. दर तर बदलत नाही, दर आहे तो जो असतो तोच असतो, परंतु मुद्दल मात्र बदलली. आणि मुद्दल का बदलली? कारण पहिल्या वर्षाची मुद्दल होती 5000 रुपये, त्यावर 400 रुपये व्याज झालं, पण 5000 त्याने परत केले नाही आणि 400 रुपये सुद्धा परत केले नाही, म्हणून 5000 आणि 400 5400 ही झाली नवीन मुद्दल, त्यावर पुन्हा व्याज. तर इथं लक्षात येईल तुमच्या मित्रांनो, म्हणजे 5000वर जे 400 रुपये व्याज आहे ते तर त्याला भरावं लागणारच आहे दुसऱ्या वर्षी सुद्धा, परंतु हे जास्तीचे 400 वाढले त्याचं सुद्धा व्याज भरावं लागणार आहे. असं एकत्र व्याज किती होईल बघा, हे 2 शून्य काढून टाकले, हे 2 शून्य काढून टाकले, 54 गुणिले 8 हे याचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. मग 8 चोक 32 होतील, हातचे आले 3, 8 पंचे 40 आणि 3 43. तर अशा पद्धतीने दुसऱ्या वर्षाचं व्याज असणार आहे 432 रुपये. आणि दुसऱ्या वर्षी तो जर बँकेला ते ती रक्कम परत करायला जर गेला तर चक्रवाढ व्याजाच्या दराने त्याला एकूण रुपये परत करावे लागतील, ते म्हणजे 5000 अधिक हे 400 आणि 432 असे 832 रुपये. तर मित्रांनो इथं लक्षात घ्या, सरळ व्याजाचा जर दर असेल तर सरळ व्याज हे नेहमी दरवर्षी सारखं असतं, ही फार महत्वाची गोष्ट आहे. चक्रवाढ व्याज मात्र फक्त पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सारखं असतं, दुसऱ्या वर्षापासून चक्रवाढ व्याज हे बदलत जातं. हा महत्वाचा फरक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये असतो. तर या ठिकाणी महत्वाची अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे कोणती मित्रांनो, सरळ व्याज 2 वर्षाचं सरळ व्याज 800 रुपये झालं आणि इकडे चक्रवाढ व्याज मात्र 832 रुपये झालं. तर हे 32 रुपये का वाढले? हे 32 रुपयाचा फरक का पडला? कारण इथं 400 रुपये वाढले. मुद्दल 5000 होती, इथं 5400 रुपये आले. म्हणजे हे 32 रुपये जे वाढले ते फक्त या 400 रुपयामुळे वाढले, कारण 400चे 8% काढले तर 32 उत्तर येतं. म्हणजे 400 रुपयावर 32 रुपये जास्त व्याज लागलं आणि 5000 रुपयाचं 400 रुपये व्याज होतच, असं 400 आणि 32 एकत्र 432 रुपये व्याज त्याला द्यावा लागणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला फरक महत्वाचा समजून जर घेतला तर आपल्याला चक्रवाढ व्याजाच्या संबंधी काही महत्वाची जी उदाहरणं आहेत ती समजून घ्यायला काही अडचण येणार नाही. तर बऱ्याच मित्रांचा हा प्रश्न असतो की सरळ व्याज आणि चक्रवाढ यामध्ये नेमका फरक काय आहे, तो लक्षात न आल्यामुळं ते चक्रवाढ व्याज जरी असं सरळ व्याजाच्या पद्धतीने त्यांना उदाहरणं सोडवता येतात, परंतु चक्रवाढ व्याज म्हटलं की मग मात्र उदाहरण करताना अडचण येते. तर चला मित्रांनो, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला फरक तुमच्या लक्षात आला असेल. हा फरक लक्षात घेताना मित्रांनो या ठिकाणी 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत ते कायमस्वरूपी लक्षात असू द्या. ते म्हणजे कोणते की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षी नेहमी सारखंच असतं. त्यानंतर मित्रांनो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे चक्रवाढ व्याज काढताना मुद्दल बदलत जाते. आलं लक्षात? मुद्दल का बदलते आपण लक्षात घेतलंय उदाहरणांमधून. सरळ व्याजामध्ये मात्र मुद्दल कधी बदलत नाही, मुद्दल आहे तीच राहते, व्याजही तेच राहतं.
परंतु चक्रवाढ व्याजामध्ये मुद्दल बदलली त्यामुळे व्याज बदलत जातं. तर हे 2-3 महत्वाचे मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले मित्रांनो, तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला फरक समजायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. याला जोडूनच या सिरीज मधला दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढचा घेऊन येणार आहे मित्रांनो, तो म्हणजे सूत्राचा उपयोग न करता सुद्धा चक्रवाढ व्याज कसं काढावं. तर त्याही अगोदर मित्रांनो एक उदाहरण देतो, तोंडी सांगतोय बघा, लिहून घ्या आणि ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा. ज्याप्रमाणे आपण चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं काढलं, दुसऱ्या वर्षाचं काढलं, तिसऱ्या वर्षाचं काढलं, त्याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करा. उदाहरण आहे 80,000 रुपयाचे 5% दराने पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी चक्रवाढ व्याज कसं बदलत जाईल हे शोधा, म्हणजे तुमचा सराव होईल. चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.